कार्यकर्ता हा राजसाहेबांच्या अत्यंत जवळचा विषय आहे। चित्रपटामध्ये राजसाहेबांचा आवाज आणि टीझर मधलं मित्रांनो पहिलंच राजसाहेबांचं वाक्य, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, नमस्कार मित्रांनो, मराठी बोलीच्या YouTube चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज मी बोलणार आहे एका मराठी चित्रपटाबद्दल ज्याचं नाव आहे एक नंबर। मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांची बायोग्राफी असं म्हटलं जात आहे आणि नक्की या चित्रपटामध्ये काय आहे याची आतुरता प्रत्येक मराठी माणसाला आहेच। कारण मित्रांनो ट्रेलर आलेला आहे आणि ट्रेलर मध्येच मित्रांनो पहिलाच बिल्डिंग वरून पॅन होताना जो कॅमेरा आणि राजसाहेबांची सभा, गुढीपाडवाचा मेळावा आणि टीझर मधलं मित्रांनो पहिलंच राजसाहेबांचं वाक्य, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो। चित्रपटामध्ये राजसाहेबांचा आवाज, राजसाहेबांवर हा चित्रपट असेल की राजसाहेबांच्या अवतीभोवती असणाऱ्या मनसैनिकावर हा चित्रपट आहे, नक्की काय आहे हे आपल्याला अद्यापही कळलं नाहीये। टीझर पाहिल्यानंतर तर असंच वाटतंय की हा चित्रपट सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या जीवनावर तरी आधारित असेल किंवा मग त्यांच्या कार्यकर्त्याच्या जीवनावर आधारित असेल। कार्यकर्ता हा राजसाहेबांच्या अत्यंत जवळचा विषय आहे। सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बायोग्राफी आपण पाहिली, धर्मवीर आनंद दिघे यांचा धर्मवीर चित्रपट भाग 1 आणि आत्ताच रिलीज होणार आहे तो भाग 2 आणि त्यानंतर राजसाहेबांच्या जीवनावर चित्रपट आणि त्याच्यानंतर एकच चर्चा आणि एकाच चर्चांना उधाण आलेला आहे तो म्हणजे राजसाहेबांवर चित्रपट येतोय। मित्रांनो आपल्याला माहितच आहे जशी राजसाहेबांच्या सभेला गर्दी असते तशी या चित्रपटाला देखील गर्दी होणारच आणि त्याच्यानंतर एक बॅक कॅमेराने पॅन होऊन राजसाहेबांची एक झलक पाहायला मिळते मित्रांनो। तर त्याच्यावर अंदाज असा आपण लावू शकतो की राजसाहेबांचं पात्र साकारणारे एक कॅरेक्टर त्याच्यामध्ये आहे आणि मध्येच मित्रांनो मीडिया, पोलीस या सगळ्या गोष्टी दिसत आहेत आणि मग त्यानंतर एक कार्यकर्ता असा जो पूर्ण रक्ताने माखलेला आहे आणि तो चालत चालत येतो आणि त्याच्यानंतरचा जो त्याचा डायलॉग आहे मित्रांनो, प्रताप आहे मी प्रताप, काय चला व्हायचंय ते फोन जाऊ देत, तो खूप काही सांगून जातोय। तर मित्रांनो मला असं वाटतंय हा चित्रपट राजसाहेबांच्या कार्यकर्त्यावर आधारित असू शकतो किंवा राजसाहेबांवर, याचा अंदाज आपण सध्या तरी लावू शकत नाही। पण मित्रांनो हा चित्रपट खूप गाजणार आहे एवढं मात्र नक्की। आणि शेवटचं जे वाक्य, चुकून जर काही बरं वाईट झालं ना तर संपूर्ण महाराष्ट्र पेटेल, मध्येच बंदुकीची गोळी आणि त्याचा आवाज, काय पाहायला मिळालं ते अद्यापही टीजर मधून एवढं स्पष्ट दिसत नाहीये। पण मित्रांनो जे काय असेल ते अफलातून असेल, धमाल असेल। दुसरी गोष्ट मला सांगायची आहे की अजून चित्रपटाचा ट्रेलर आला नाहीये, टीजरने धुमाकूळ घातलेला आहे। मित्रांनो हा चित्रपट 10 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होतोय पण चित्रपटामध्ये नक्की काय हा पूर्ण सस्पेन्स आहे। मित्रांनो राजसाहेबांवर प्रेम करणारे अनेक जण आहेत महाराष्ट्रामध्ये, मराठी माणसं तर भरपूर आहेत आणि त्याच्यामुळे या चित्रपटाला प्रेम मिळेलच। तेजस्विनी पंडित यांनी निर्मिती केलेला हा चित्रपट आहे आणि ह्याचे दिग्दर्शक जे आहेत त्यांचा आपण चित्रपट पाहिला व्हेंटिलेटर, तर आपल्याला व्हेंटिलेटर नंतर एक नंबर हा चित्रपट पाहायला मिळणार आहे। मित्रांनो एक नंबर, तुम्हाला काय वाटतं काय आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपण त्याच्यावर पुढे ट्रेलरवर व्हिडिओ बनवूच। भेटू आपण पुढच्या भागात जेव्हा ट्रेलर येईल।